नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, सध्या आता कोकणामध्ये होळी उत्सव चालू आहे, शिमगा चालू आहे। तर अगदी प्रत्येक गावामध्ये अगदी जल्लोषात हा उत्सव साजरा होतो। तर आमच्या गावामध्ये सुद्धा हा उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो। तर मंडळी, एरवी कोकणातील गावं अगदी सुनी वाटत होती, आता मात्र लोकांनी अगदी गजबजलेली आहेत। तर प्रत्येक गावामध्ये शहरात गेलेली लोक आहेत ते आपल्या गावामध्ये येतात आणि अक्षरशः हा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या गावातील शिमगा उत्सव। आमच्याकडे दुसऱ्या होळीला आमची देवी आहे ती गावभेटीसाठी बाहेर निघते। देवीबरोबर गावातील बरीच सारी खेळी मंडळी असते। तर एकूण 6 दिवसाचा हा गावभेटीचा प्रवास करून आज देवी आहे ते आमच्या गावामध्ये येणार आहे। आज आमच्या गावामध्ये देवीचं आगमन होणार आहे। या आगमनासाठी जोरदार तयारी होते। तर प्रत्येकजण आपल्या घरी तयारी करतोच, त्याबरोबर काही सार्वजनिक तयारी असते ती सुद्धा करावी लागते। गावातील सर्व रस्ते साफ केले जातात। त्यानंतरला ज्या रस्त्याने देवी येणार आहे तर त्या रस्त्याला कणी रांगोळी काढली जाते। प्रत्येकजण आपापल्या परीने ही तयारी करत असतो। तर 6 दिवसांनी देवीचं गावामध्ये आगमन होणार असतं। खेळी मंडळी येणार असते। तर या खेळी मंडळींसाठी आणि देवीला आणण्यासाठी जी गावातील लोक जातात त्या सर्वांसाठी भाकरी आणि चण्याच्या डाळीची भाजी, गावातील महिला मंडळ सगळ्या एकत्र येतात आणि भाकऱ्या बसतात, त्याचबरोबर भाजी बनवली जाते। गावातील सर्व आगमनाची तयारी झालेली आहे आणि त्यानंतरला आता आम्ही खेळ्यांसाठी जेवण आहे ते घेऊन आलेलो आहोत। तर आता सगळी गावातील मंडळीसुद्धा देवाला आणण्यासाठी या इथे येतील। तर भोगलकोंड म्हणून हे ठिकाण आहे। तर या ठिकाणी आमच्या गावची सीमा असते, तर त्या ठिकाणी देव आणण्यासाठी गावातील बरेचसे लोक येतात। काही लोक आहेत ते वडवली गावामध्ये सुद्धा गेलेले आहेत पुढे। तर आता थोड्या टायमाने आगमन होईल। तर त्यासाठी जेव्हा बाहेरून देव येतो तेव्हा खेळ्यांसाठी जेवण असतं, तर ते आता घेऊन आम्ही आलेलो आहोत इथे। तांदळाच्या भाकऱ्या तिकडे पण आहेत आणि इकडे चण्याच्या डाळीची भाजी। हा 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 2 आहेत भाजीचे, खावीशीच वाटते, वास असा येतोय, सुगंध। तर आता हे जेवण या इथे होतं, तर पूर्वी या इथे होत नव्हतं। तर पूर्वीच्या काळी पायवाटेने यायची तेव्हा दुसऱ्या ठिकाणी व्हायचं। तर माझ्याबरोबर इकडे काही जुने आमचे शिर्के बाबा आहेत, त्यांच्या आठवणी काय आहेत आपण त्यांना विचारूया। शिर्के बाबा, हां बोला, काय सांगाल तुमच्या काय आठवणी? आता हे जेवण आहे ते आपलं जेवण पहिलं पाटणावरती असायचं खाली। हां तिथे पाण्याचा आसरा होता, हां, तिथे व्हायचं। पण आता काय तिकडे साफसफाई नाही, वाट बंद झाली, पायवाटा बंद झाला, पायवाटा बंद झाल्या, त्याच्यामुळं आपण इथे करतोय। बरोबर। मी म्हटलात की पूर्वीच्या काळी जेवण वेगळं असायचं, काय असायचं ते? वेगळं असायचं म्हणजे त्या टायमाला कसं लोक गावामध्ये बकऱ्या वगैरे लई पालायचे लोक, आणि नंतर ते एक बकरं असं खुसून द्यायसाठी द्यायचे। अच्छा, खेळ्यांसाठी खेळ्यांसाठी अच्छा। आमच्या लहानपणीची आठवणी म्हणजे आम्ही पण आवडीने खेळी यायचो, आणि खेळी जर नाही आलो तर देवाला न्यायला पाटणीवर आम्ही सगळी लहान मुलं म्हातारी माणसं वगैरे यायची। पाटणीवर येऊन तो मटण वगैरे शिजवायचे लोक, आणि भांडी आतल्याची लोक घेऊन यायचे। भाकऱ्या आतल्याच भाजायची पूर्वी। अच्छा, आतल्यामध्ये भाकऱ्या भाजायच्या, भाकऱ्या भाजायच्या, तिथून ते भाकऱ्या तेवढ्या घेऊन यायच्या इकडे। त्याला बरेच वर्ष झाले रे, कालांतराने बदल होत गेला। बघा एस टी आलेली आहे, एस टीमध्ये सर्व आमचे
गावातील महिला मंडळ आलेले आहेत देवाला आणण्यासाठी. टोटल बोरिवली हे बघा सर्व महिला त्यानंतरला देवीचं आगमन गावामध्ये होतं आणि देवीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. तर इतर गावातील सुद्धा लोक हे पाहण्यासाठी येत असतात. खास करून देवीला जे नाचवलं जातं ते आकर्षण आहे आणि ते पाहण्यासाठी बरीचशी मंडळी आजूबाजूच्या गावातील सुद्धा येत असतात. तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नगारांगी शहार रूप ढालकाठीच हाय आली आली हो वरदानी माय चला साऱ्यांनी ओटी भराय आली आली हो वरदानी माय चला साऱ्यांनी ओटी भराय आगमन तेजोमय ते दर्शन चांदी कळस भगवे निशान भक्तीचं भूषण ठेक्यात वादन पंचकृषीनी नादन 84 गावांमध्ये सुखाचं कोंदण शिमगावारी आली या दारी छत्रछाया ही धराय आली आली हो वरदानी माय चला साऱ्यांनी ओटी भराय आली आली हो वरदानी माय चला साऱ्यांनी ओटी भराय
युगायुगांची ही शान येई जणाई बहीण घरोघरी दारोदारी करती दोघींचे पूजन सारेवरी हो गावाना मोठ्या भक्तीनं भावाना गाव चरणी घालीती आई सुखाचं गाऱ्हाण शिमगा सण द्यावे हे दान तुपा आशीर्वाद हवाय हो शेवर गाव मुखात नाव नवसेवानी बाय आली आली हो वरदानी माय चला साऱ्यांनी ओटी भराय आली आली हो वरदानी माय चला साऱ्यांनी ओटी भराय
तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.